चले फेअर डिलिव्हरी. धावसंख्या पाहायला मिळते झालेली आहे 49 धावा. फेअर डिलिव्हरी असं आपण डिसिजन पाहतोय. आता बघा रिप्ले मध्ये पाहायला मिळते शफल झाले होते आणि त्या शफलचा अंदाज, त्याच शफलचा आढावा पंचांनी घेतला. चला इक्वेशन सांगूया काय राहिलंय. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 49, 2 गडी बाद. आता 6 चेंडू 18 धावा, 6 गेंदे 18 रन, 6 balls and 18 runs required to win. आता प्रत्येक जण दोन्ही पॅव्हेलियन बॉक्स मध्ये आपल्या जागेवर उभा राहिलेला आहे. आपल्या आवडीचा संघ जिंकावा त्यासाठी आता पूजा अर्चा सुरू झालेली आहे. आपापल्या देवदेवतांची आठवण काढली जाते, आपापल्या आई वडिलांची आठवण काढली जाईल, आपापल्या पूर्वजांची आठवण काढली जाईल. सामना जिंकायचा आहे, आपल्या संघाला जिंकायचं आहे. पण जिंकेल कधी? मैदानाच्या आतमध्ये मेहनत केल्यावर. टॉस जिंकणं हा नशिबाचा भाग आहे, पण सामना जिंकणं हा तुमच्या मेहनतीचा भाग आहे. 6 चेंडू 18ची गरज, 6 ball 18. पहिले 3 चेंडू दोन्ही संघांसाठी खूप महत्वाचे असणार आहेत. पहिल्या डावामध्ये आपण बंटीचं अर्धशतक पाहिलं, ते अर्धशतक कामी येईल का की या षटकावर फलंदाज आपला दबदबा राखतील आणि सामना जिंकून जातील? काही होऊ शकते, क्रिकेटचा खेळ आहे. 6 चेंडू 18ची गरज. नवीन गोलंदाज मार्कवर तबरेज येत आहेत. पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेतील, स्ट्राईक एंडला असतील नितीश. 6 चेंडू 18ची गरज. छोटा रन तबरेजचा ओव्हर द विकेटनं. अकुटप्याचा बॉल ऑन साईडला हॅमर केलाय. क्षेत्ररक्षक अवेलेबल आहेत. लॉंग ऑनला बॉलवर पोहोचतो तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. एका धावेची होईल वाढ. एका धावेच्या वाढीने धावसंख्या पोहोचते 50 वर. 50 अप फॉर टीम रॉयल स्टर्नर्स. 5 balls 17 रन, 5 गेंदे 17 रन. सर्व काही तुम्हाला मिळेल असं नाहीये. कधी कधी तुम्हाला ते प्राप्त करावं लागतं, प्रतिस्पर्धी संघाकडून खेचून आणावं लागतं आणि तेच करण्याची गरज आता आहे दोन्ही संघातील खेळाडूंना. एका बाजूला आमिर दाफेदार, कुठलीच भीती त्याच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत नाहीये. निर्धास्त आहे त्याचा तो अप्रोच. तो अप्रोच सांगून जातोय की मैदानात मी आहे तर काहीतरी करून दाखवीन. येतोय हा गगनचुंबी षटकार, योग्य त्या वेळी योग्य तो फटका. 4-11. क्रिकेट हा खेळ नेहमीच तुमच्या जिद्दीची परीक्षा घेतो, तुमच्या संघर्षाची परीक्षा घेतो आणि तीच परीक्षा आता दोन्ही संघातील खेळाडूंची घेतली जाते. पण एका बाजूनं आमिर दाफेदार जो रॉयल स्टर्नरचा हुकुमचा एक्का आहे, तो आपल्या संघासाठी शेवटच्या टप्प्यापर्यंत जिंकण्याची जिद्द मनात ठेवतोय. पण तबरेज स्लॉग ओव्हरसाठी तबरेजला का ठेवलंय? तबरेजकडे काहीतरी क्वालिटी आहे, त्याचमुळे त्याला शेवटच्या षटकासाठी ठेवलेलं आहे. पहिल्या 2 चेंडूंवर जे काय झालंय ते मला लक्षात ठेवायचं नाहीये. पुढच्या 4 चेंडूवर मला काय करायचंय ती गोष्ट मला ध्यानात ठेवायची आहे. आणि त्याचमुळे हा सामना खूप चांगल्या पद्धतीने सेट झालाय दोन्ही संघांसाठी. विजयाचा दरवाजा ठोठावला जातोय दोन्ही संघाकडून, पण कुठला संघ विजयाचा दरवाजा पार करेल येणारा काळ ठरवणार आहे. 4 चेंडू 11ची गरज, 4 balls and 11 runs required to win. दोन्ही संघांच्या समर्थकांची हृदयाची धडधड वाढू लागलेली आहे, कारण हा सामना तशाच दर्जाचा आहे. उपांत्य फेरीचा हा सामना आहे. हा सामना जिंकून पुढची फेरी गाठायची आहे, पुढच्या फेरीचं तिकीट घ्यायचंय. तिकीट मिळेल कधी? हा सामना जिंकल्यावर. 4 चेंडू 11ची गरज, 4 balls and 11 runs required to win. तबरेज तयार. हवेत आहे बॉल, हवेच्या लाटांवर स्वार होऊन आकाशाच्या तारांना तोडणारा हा षटकार आमिर दाफेदारच्या बॅटमधून. दोन मारले, दोन्ही सॉलिड मारलेत. 62 धावा, 2 गडी बाद. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल, जणू काय त्यांना वाटलं होतं की ऑफस्टमच्या बाहेरच चेंडूची हाताळणी तबरेज करणार आहेत. यालाच म्हणतात प्रसंगावधान, प्रेझेन्स ऑफ माइंड. आमिर दाफेदारचं 6 मिळाले, बॅक टू बॅक 2 षटकार खेचून सामन्यामध्ये परत आलेला आहे रॉयल स्टर्नर्स. अजूनही सामना संपला नाहीये, अजूनही सामना संपला नाहीये. 3 चेंडू 5ची गरज आहे. त्याचमुळे तबरेजला मोटिवेट करण्यासाठी त्यांचे साथीदार पुढे आलेले आहेत, कारण हे मोटिवेशन खूप आवश्यक आहे. मैदानाच्या आतमध्ये दबाव किती मोठा असते त्याचा नेम मैदानाच्या बाहेर थांबून आपण लावू शकत नाही. त्याचमुळे पाहूया त्या दबावाला बाजूला सारून, दबाव या शब्दाला मैदानाच्या बाहेर ठेवून आता तबरेजचा खेळ होतोय का? 3 चेंडू 5ची गरज आहे. सामना कोण जिंकेल हे भाकीत आताच करणं चुकीचं ठरेल. तबरेज तयार.
फटक्याची निवड चुकली, क्षेत्ररक्षक गलीला कॅच टिपली, फलंदाज बाद. सर्वात मोठी चूक आमिर दाभेदारची. कधीच प्रतिस्पर्धी संघाला अंडर एस्टिमेट करून चालत नाही. तुमची एक चूक, तुम्ही स्पर्धेच्या बाहेर. गरज नव्हती, दोन मोठे स्ट्रोक आले, उलट दिशेचा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला आणि फटका फसला आणि फलंदाज आमिर मैदानाच्या बाहेर. आता रॉयल स्टर्नर्स संघ थोडा दडपणात आला असेल, कारण तबरेजला सफलता मिळालेली आहे. चांगला स्टॉप, चांगला कॅच त्या ठिकाणी. जावेद कुरेशी कॅप्टन आहेत आणि कॅप्टन असताना तर चुका होण्याची शक्यता कमी आहे जावेद कडून, आणि त्याच गोष्टीचा आढावा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. नवीन फलंदाज इसरार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत, जे स्ट्राईक एंडला असतील. 2 चेंडू 5 धावा, 2 balls 5 runs. दोन्ही संघाकडून ते प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. जिंकण्यासाठी काहीही करण्याची तयारी त्या दोन्ही संघातील खेळाडूंची आहे. चुकांची शक्यता कमी, चुकांची अपेक्षा कमी. सामना जिंकण्यासाठी तुमची इच्छाशक्ती वरच्या दर्जाची असायला हवी, तरच कुठेतरी तुम्ही सामना जिंकू शकता. आणि पाहूया आता इच्छाशक्ती कुठल्या संघाची वरच्या दर्जाची आहे. 2 चेंडू 5 धावा. चला, सामना आवडला असेल, टाळ्या होऊन जाऊ द्या दोन्ही संघांसाठी. 2 ball 5 रन 2 गेंदे, 2 balls 5 runs. इसरार स्ट्राईक एंडला असेल. तबरेज बॉलिंग मार्कवर. VIP डायस एंड कडून 2 चेंडू 5 धावा. फ्रेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये. नॉन स्ट्राईक एंडला आहे नितीश. 2 फलंदाज रॉयल स्टर्नरचे, 1 गोलंदाज तबरेज, 1 मुमराचा. 2 चेंडू 5 ची गरज, 2 balls 5 runs. डॉट येतोय का? विकेट कीपर बंटीच्या हातात बॉल. डॉट येतोय. 1 चेंडू 5, 1 ball 5. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल होता आणि त्या ठिकाणी बघा ना, आमिर बाद झाल्या झाल्या आता थोडीशी उतरती कळा लागलेली आहे रॉयल स्टर्नर्स या टीमला. इसरार हे सुद्धा विक्रमादित्य खेळाडू म्हणून ओळखले जातात, पण त्यांच्या बॅटचा संपर्क बॉलशी झाला नाही. स्ट्राईक नितीशने घेतली. नवीन आलेला फलंदाज नॉन स्ट्राईक आपण पाहतोय यश जाधव. 1 चेंडू 5 ची गरज आहे. 1 चेंडू 5 धावा आणि षटकारच खेचावा लागणार आहे नितीशला. 1 चेंडू 5 धावा. खूप वेळा या सिच्युएशन आपण पाहिलेले आहेत आणि प्रेक्षकांना असाच सामना आवडत असतो, असाच सामना पाहायचा असतो आणि तसाच सामना तुम्हाला पाहायला मिळतोय दादोजी कोंडदेव स्टेडियम मध्ये. औचित्य आहे नजीब मुल्ला ट्रॉफी. दोन्ही संघाला शुभेच्छा. 1 चेंडू 5. चला, जास्त वेळ घेऊ नका. कंपल्सरी चेस लक्षात घ्या, कंपल्सरी चेस आहे. 1 चेंडू 5 ची गरज, 1 ball 5. 1 चेंडू 5 धावा. या अगोदर इक्वेशन काय होतं? 3 चेंडू 5 धावा. त्यानंतर इक्वेशन काय आलं? 2 चेंडू 5 धावा. आता इक्वेशन काय आहे? 1 चेंडू 5 धावा. पूर्णपणे तबरेजने ते दडपण बाजूला सारलं. म्हणतात की दबावाचा अभाव ज्या खेळाडूकडे आहे तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये भाव खातो आणि भाव खाल्लाय मागच्या 2 चेंडूंवर तबरेजनी. पण नितीशची आपण ताकद ज्या अगोदर आपण पाहिलेली आहे. बाहुबली षटकारांसाठी ते ओळखले जातात, त्याचमुळे हा 1 चेंडू दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे. पाहूया या पुढच्या चेंडूवर कुठल्या संघाचा विजय लिहिलाय, 1 मुंब्रा की रॉयल स्टर्नर्स. एक चेंडू 5. टाळ्या होऊन जाऊ द्या या पुढच्या चेंडूसाठी. ऑल द बेस्ट रॉयल स्टर्नर्स, ऑल द बेस्ट. 1 मुंब्रा, 1 चेंडू 5. ऑन साइडला हा येतोय गोल्डन सिक्सर. महफिल में खड़ा हूं तो सबसे बड़ा हूं. 1 चेंडू 5 ची गरज असताना नितीशने ठोकला षटकार. सामना जिंकला रॉयल स्टर्नर्सने. कॉंग्रॅच्युलेशन. चला या बाहेर, या बाहेर. रॉयल स्टर्नर्स बाहेर या, बाहेर या. काय सामना हा रंगलाय. या रात्रीच्या सत्रामध्ये अशाच गरमागरम सामन्याची आवश्यकता होती सर्वांची झोप उडवण्यासाठी.
आणि आमच्या सर्व स्कोररची झोप उडालेली आहे. आणि बघा हा सामना जबरदस्त शेवटच्या टप्प्यावर जिंकलेला आहे रॉयल स्टनर्सने मीरा रोडने. रॉयल स्टनर्स कॉंग्रॅच्युलेशन. मी म्हणालो होतो की बाहुबली आहे आणि बाहुबलीच्या बॅटमधून तो षटकार येईल, पण तबरेचं मी कौतुक करीन कारण 3 चेंडूत 5 धावांची गरज असताना 2 चेंडू त्याचे डॉट आले आणि सामना शेवटच्या टप्प्यावर आला. खूप कमी वेळा ही दुर्मिळ बाब घडते. 1 चेंडू 5 धावांची गरज असताना षटकार येतो. रात्रीच्या सत्रात षटकार येणं थोडंसं कठीण आहे, पण नितीशने ते जमून घेतलं, षटकार खेचला. कॉंग्रॅच्युलेशन टीम रॉयल स्टनर्स. हार्ड लक टीम. एक मुमरा. हार्ड लक जावेदजी कुरेशी.